एवढी जास्त गर्दी तर टॉपचा इशे भावानो. ही गर्दी बघून तुम्हाला तर कळलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहे. जगाच्या मालकाचा भंडार सोहळा आहे आणि त्या भंडार सोहळ्यात आपण जाणार ना असं कधी झालेलंच नाही. मग काय गाडी काढली की आणि आपण पण चालू की सर आदमापूरला. कोणतंही शुभ कार्य करण्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्या गणरायाचं दर्शन घ्यायचं असते. मग काय गणरायाचं आणि बाळूमामांचं दर्शन घेऊन आपण सरळ चाललो की मामांच्या राजवाड्याला. सगळ्यात अगोदर म्हणलं गाडीची टाकी फुलच करून घ्यायची. गाडीमध्ये तेल टाकून आपण सरळ चाललो पुढे. वाटत दिसले आपल्याला आपली काही छोटे फॉलोअर्स. मग काय तिथनं सर आलो की वडगावात. अगोदर होता उन्हाचा मोठा तडका म्हणून म्हणलं अगोदर काय तर गारच पिऊन घ्यायचं. मग काय तिथनं गार पिऊन आपण लागलो की आपल्या वाटला. मित्रांनो हा घाट कोणता आहे आपल्याला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तिथनं सर आपण आलो हलसिद्धनाथांचं दर्शन घ्यायला कुर्पीमध्ये. आपल्या हलसिद्धनाथांचं दर्शन घेतलं आणि आपण आलो सरळ बाहेर. या आजोबांनी इथं काय एकदम झाडूनच दिलं. रस्त्यात काय एकदम टॉपच ट्रॅफिक जाम झालेलं. आता म्हणलं या ट्रॅफिक मधनं काय आपल्याला वाट मिळणार. मग काय शुभम दादांनी घातला की कुठल्या रानातनच गाडी. मग काय तिथनं कसं बस तर आलो बाबा बाहेर. तुम्हाला तर माहितच असेल इतिहासात पहिल्यांदाच आपल्या मामांच्या मंदिरावर हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्ष होणार आहे. आणि हे बघायला मिळणं म्हणजे त्याला भाग्यच पाहिजे. मग काय तिथनं सर आलो इकडे बॅग ठेवायला. इकडे आपल्याला दिसले आपल्या गावातली पोर. मग काय तर बॅग ठेवून आपण पण गेलो सर मामांचं दर्शन घ्या. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण इथं गर्दी मैंदाळ होती. मग काय तर मामांचं दर्शन घेतलं आणि चाललो सर बाहेर. भावना या व्लॉग मध्ये एवढं. जाता जाता कमेंट मध्ये जय बाळूमामा म्हणून जावा.